आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त इच्छापूर्ती गणेश मंदिरापासून माधव कॉलनी, पौर्णिमा सोसायटी आणि वृंदावन कॉलनी परिसरात पारंपरिक दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले। या सोहळ्याचे अध्यक्ष मंगेश नाईक होते। सकाळी इच्छापूर्ती गणेश मंदिरातून दिंडीला प्रारंभ झाला। टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणाने आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दिंडीने परिसरातील विविध मार्गांवरून प्रदक्षिणा घालत भक्तिमय वातावरण निर्माण केले। यानंतर हरिपाठ, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आषाढी एकादशीचा उत्सव आनंदात साजरा केला। या कार्यक्रमात मिलिंद अण्णा भालेराव, विशाल पवार, नगरसेविका सीमा पवार, वंदना पुरंदरे, सास्मित भांगरे, सारिका खरोटे, नम्रता लोटके, अपर्णा घाणेकर, अंजली तिडके, वृषाली भांगरे, किरण आंबेकर, गुरुजी अनिल कुलकर्णी, रमेश खैरनार, विक्रम करपे, पराग देशमुख, मंदार हलकारे, मंगेश पाटील, मयूर नवलखा, गजानन सोनवणे, नैतिक कस्तुरे, सोनू काश्मीरे, हर्षल चौधरी, सागर काश्मीरे, तेजस नाईक, दर्शन कुलकर्णी, ओम लोटके, जय नाईक आणि वंश चिते यांच्यासह परिसरातील अनेक महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश नाईक यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून आषाढी एकादशीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले। अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता, बंधुभाव आणि संस्कारांची जोपासना होत असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, माझं नाव सौ राणी मंगेश नाईक। आमची वृंदावन कॉलनी, जनरल वैद्यनगर, पौर्णिमा स्टॉप इथं आम्ही दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पालखी, मिरवणूक सोहळा, हरिपाठ, भजन या सोहळ्यातर्फे साजरा करतो। आम्ही दरवर्षी या आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा, पालखी, भक्त मंडळी बरोबर काढतो। यावर्षी पण हा सोहळा खूप छान पार पडला। आम्ही या निमित्ताने दरवर्षी हरिपाठ, भजन, कीर्तन करत हा सोहळा पार करतो। नमस्कार, मी मंगेश नाईक, वृंदावन कॉलनी परिसरातील दरवर्षी आषाढी एकादशीला दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम होतो। आषाढी दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम होतो तो चांगल्या प्रकारे दरवर्षी पाहिला जातो आणि सर्व भाविक आणि भक्तांनी इथे आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद।